नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण सीताईसमोर आता बसलेले असतात. आशू, शिवा सगळी पाना गँगसुद्धा तिथे आलेले असतात. आणि आता पाना गँगसुद्धा आता शिवासोबत नाईट म्हणजे रात्रीच्या शिक्षणाला जाणार असतात. पण शिवा म्हणते की रात्रीचं शिक्षण मग जे टीचर लावली होती त्याचं काय. तेव्हा आता आशू घडलेली सगळी हकीकत आता सगळ्यांना सांगू लागतो. ज्या वेळेस आता त्या पाखरे टीचरला घेऊन आशू आता गॅरेजमध्ये आला होता आणि त्यावेळेस पाना गँगसोबत शिवाजी कॅरम खेळत होती. त्यांचा जो रोमांस आणि त्यांची ती मज्जा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान जे ती टीचरने बघितलं, तेव्हा त्या सगळ्यांना बघून टीचरने सांगितलेले असते की मी या सगळ्यांना नाही शिकू शकत, कारण या सगळ्यांना शिकवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. तुम्ही शिकवा, तुम्ही प्रयत्न करा, कारण कसं आहे ना, प्रयत्न अंती परमेश्वर असतो, पण मला वेळ नाही आहे असे म्हणत तो टीचर आता तिथून गेलेला असतो. ही सगळी हकीकत आता आशू शिवाला आणि सगळ्यांना सांगतो. आणि त्यासाठी आता पाना गँग आणि शिवानी रात्रीच्या शिकण्याला जायचं हा निर्णय आता आशूने घेतलेला असतो. शिवाला आता सुद्धा तो निर्णय खूप आवडतो आणि लगेच आता शिवा म्हणते की हे तर खूप मस्त. आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की खरंच आशूने खूप छान काम केलं हे. तेवढ्यात आता शिवा म्हणते की मग नवरा कुणाचा आहे. तेवढ्यात सीताई म्हणते मॅडम, नवऱ्या अगोदर मुलगा माझा आहे. तेव्हा सगळेजण पुन्हा हसू लागतात. आणि त्यानंतर आता रात्रीच्या शिक्षणाला जाण्यासाठी शिवा आता तयार झालेली असते. शिवाने शर्ट आणि जीन्स पॅन्ट गाठलेली असते. तेवढ्यात आशू तिथे येतो आणि शिवाला म्हणतो, काय ग शिवा, तू शिक्षण घेण्यासाठी चाललंय आणि हे काय आवरलंय तू, असे म्हणत पटकन आता आशू हा शिवाच्या शर्टच्या गुंड्या घालतो. आणि त्यानंतर मात्र इकडे पटकन आता आशू म्हणतो की हे केस काय विंचरले नाहीत तू, असे म्हणत आशू कंगवा घेतो. तर शिवा म्हणते, हे बघ आशू, आता ना केसाला हात लावायचा नाही बरं का, आणि केसाला जर हात लावला ना तर आशू म्हणतो की लगेच मुक्का. आणि आशू आता शिवाचा किस घेतो. त्यानंतर प्रेमाने आशू आता शिवाचे केस विंचारतो आणि म्हणतो की शिवा, आता कसं प्रेझेंटेबल वाटतं, आणि चला आता शाळेत निघायचं, असे म्हणत आता शिवा आणि आशू दोघेही बाहेर येतात. शिवाने आता स्कूल बॅग घेतलेली असते. पटकन शिवा आता ती स्कूल बॅग भाऊ सीताई सगळ्यांसमोर पाठीवर लावते. आणि त्यानंतर आता लगेच हसतच आशू म्हणतो, ही तर आपली शिवा आहे. आणि आता तेवढ्यात ओरडतच पाना गँगसुद्धा तिथे येते. त्यांनीसुद्धा शिक्षणाला जाण्यासाठी आता पुस्तके पिशवीत घालून आणलेली असतात. शिवाकडे बघत आता सायनल सर म्हणतो की ही तर विद्यार्थिनी वाटते. आणि आशू आणि सगळेजण हसू लागतात. पटकन शिवा खाली बसते. तर सीताई आता शिवाचा औक्षण करते. आणि त्यानंतर आता सगळेजण शिवाला घेऊन बाहेर येतात. त्याच वेळेस आता सीताई म्हणते की हे बघा, शिवाला बघून ना मला माझे शाळेचे दिवस आठवले, किती सुंदर दिवस होते ते. तर उर्मिला म्हणते, खरंच ताई. त्यानंतर आता भाऊ म्हणतात की हे बघ शिवा, आज ना तुला फक्त थोडी हिंमत करायची, आणि जर तू ही थोडीशी हिंमत केली तर तुला ती हिंमत आयुष्यात सगळं काही देऊन जाईल. सायनल सर म्हणतो की हे बघ शिवा, तू हिंमत दाखव, आणि आम्हीसुद्धा आता तुझ्यासोबत आहोत. शिवासुद्धा आता खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता पाना गँग आणि शिवा सगळेजण आता शिक्षणासाठी निघून जातात. तर भाऊ आता आशूच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की आशू, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू, आणि तुझा खरंच मला खूप अभिमान वाटतोय. आणि इकडे आता ऑलरेडी आता शिक्षण घेण्यासाठी आता शाळेत त्या वर्गामध्ये ऑलरेडी 2 ते 3 बायका आणि 3 ते 4 लोक आलेले असतात. आणि आता ती मुलगी आणि ते सगळे तिथे गप्पा मारत असतात. तेवढ्यात आता शिवा ही पाना गँगला घेऊन त्या वर्गात एंट्री करते. आणि त्यांना बघून आणि त्या रूमला बघून शिवा आता इकडे तिकडे बघू लागते. शिवा आता अवाकच झालेली असते. आणि भिंतीवरती सगळे ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सगळे फोटो लावलेले असतात. पाना गँग आणि शिवा त्या फोटोकडे आणि त्या रूमकडे इकडे वेगळ्या नजरेने बघू लागतात. पाना गँग म्हणते की शिवा काय झालं. शिवा म्हणते की त्याचं काय आहे ना, वयाने शिक्षण घेण्यासाठी मला ना मोठी माणसे दिसतात, आणि रात्रीची शाळा आहे ना त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं. आता तेथील काका आणि ते सगळेजण शिवा आणि पाना गँगकडे बघतात. एवढ्यात एक काका उठून उभा राहतात आणि म्हणतात की तुम्ही इथे काय टवाळक्या मारायला आली की काय, ही शाळा आहे, कळलं का तुम्हाला. तेव्हा आता शिवा म्हणते की काका, आम्ही इथे शिकायला चालू आहे. आणि त्यानंतर ओळख करून देत शिवा म्हणते की ही माझी गँग. गँग म्हणता क्षणी ती दुसरी मावशी म्हणते की गँग
काय बोलताय तर पाना गँग म्हणते की अहो गँग म्हणजे आम्ही हिच्यासोबत काम करतो एकत्र. आणि त्यानंतर आता लगेच ते काका म्हणतात बरं ठीक आहे, मी आता माझी ओळख तुम्हाला करून देतो. मी नामदेवराव जाधव, माझे वय वर्ष 60 आणि हे माझे मित्र आहेत. आणि त्यानंतर काका हे समोरच बसलेल्या राजेश समोर येतात आणि म्हणतात की हा राजेश कुमार, वय वर्ष 40. आणि त्यानंतर आता लगेच ते काका म्हणतात की हा ना खूप मोठा ॲक्टर आहे बरं का पण इथला. तेव्हा आता पाना गँग राजेशकडे बघते तर राजेश बेंचवरती उठून उभा राहतो आणि लगेच आता गालाला हात लावत म्हणतो की आज मेरे पास सब कुछ है, गाडी है, पैसा है, बंगला है. आणि लगेच आता पाना गँगला राजेश म्हणतो की तुम्हारे पास क्या है. पाना गँग म्हणते की हमारे पास माँ है. लगेच आता सगळेजण हसू लागतात आणि पाना गँग तर राजेशपेक्षा जबरदस्त ॲक्टर निघालेले असतात. आणि त्यानंतर आता काका शिलाताईकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की या शिलाताई या दिवसा घरकाम करतात आणि रात्री शिकायला येतात, तर शिवा त्यांना हाय करते. आणि त्यानंतर आता काका समोरच बोट दाखवत म्हणतात की ते आपले आदिल मिया बरं का. आणि लगेच आता डोक्यावर टोपी असलेले आदिल मिया पानाचा विडा तोंडात घेतात. काका म्हणतात त्यांना फक्त अगोदर पानाची गरज वाटायची, पण अगोदर आता त्यांना शिक्षणसुद्धा त्याची गरज वाटायला लागली. समोरच्या आजीबाईकडे बोट दाखवत आता काका म्हणतात की या ना कायम पोथी वाचायचं काम करतात आणि माळेचा जप करतात, रात्री या शिक्षण घ्यायला येतात. आणि लगेच आता काका बोट दाखवत आता म्हणतात की हा प्रशांत बरं का. तर प्रशांत आता बेंच वाजवू लागतो. राजेश म्हणतो की नोकरी करण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं आणि शिक्षण घेतल्यानंतर मग नोकरी करणार, मोठा होणार आणि मग लग्न बिग्न करणार, म्हणून शिक्षण घ्यायला आलोय. तर शिवा आता राजेशकडे बघून अवाकच होते. काका म्हणतात चला तर मग तुमचा आज पहिला दिवस आहे, या बसा बसा. आणि इकडे आता राजेश लगेचच डायलॉग मारू लागतो. आदिल मिया सोबत आता डायलॉग मारत राजेश म्हणतो की जाओ मेरे बाप की साईन लाव. आणि लगेच आता राजेश हा आदिल मियाचं तोंड बाजूला करतो, पण पटकन आता तोंडात असलेला पानाचा थुंका आता आदिल मिया पटकन आता सायनल सरच्या पोटावर शर्टवर मारतात. ते बघून सगळेजण टचाकतात, अवाक होतात. आणि लगेच आता सायनल सर म्हणतो की हे काय केलं, आज ना माझा शाळेचा पहिला दिवस होता. तेवढ्यात आता आजीबाई पळतच येतात आणि म्हणतात की जाऊ द्या, लहान मुलं आहेत द्या सोडून. तर आदिल मिया म्हणतो की मी काय केलं. आणि तेवढ्यात आता सगळेजण आता आदिल मियाला मारू लागतात. तर आता शिक्षकांकडे बघू लागतात आणि शिक्षकांकडे बघत आता सगळेजण आपापल्या शर्टच्या निघालेल्या गुंड्या लावू लागतात. तर त्यांच्याकडे बघत आता शिक्षक म्हणतात की झालं का आता सगळ्यांचं. आणि आता मोठ्या दमात शिक्षक म्हणतात की सगळेजण आपापल्या जागेवर जाऊन बसा. तर गुपचूप आता सगळेजण बेंचवर आपापल्या जागेवर जाऊन बसतात. आता बॅटरीने राजेशला मारण्यासाठी पृथ्वी आणलेली असते. शिक्षकाला बघून आता बॅटरी घाबरतो आणि पटकन ती पृथ्वी आता शिक्षकाच्या समोर नेऊन ठेवतो. आणि एवढ्यात आता बॅटरी स्वतःचे पाय बाजूला करत आता बेंचवर जाऊन बसू लागतो, कारण मध्ये आदिल मिया थुंकलेले असतात. त्याच्यामुळे पाय बाजूला करत घाबरतच बॅटरी जाऊन बसतो. आणि शिक्षकाचे आता लक्ष जाते. तर शिक्षक म्हणतो की काय आदिल मिया हे सगळं काय आहे. आदिल मिया आता पान चगळत असतो. आणि किती वेळा तुम्हाला समजवायचं. तर तेवढ्यात आता शिलाताई कपडा घेऊन सगळे बेंचवर आता बेंच पुसून काढते. आणि आदिल मिया थुंकलेले आता शिलाताईने पुसून काढताच आता शिलाताई म्हणतात की तुम्ही आता शिकवायला सुरुवात करा सर. आणि लगेच आता राजेश म्हणतो की ॲक्च्युली सर तुमची आणि आमची ओळख झालेलीच आहे आणि तुम्ही शिकवायला सुरुवात करा. सर म्हणतात की माझी ओळख मी करून दिली, पण काही विद्यार्थी आज नवीन आलेत. आणि लगेच आता सर शिवाला म्हणतात की तू आता सगळ्यांची ओळख करून दे. शिवा आता सगळ्यांची नावं घेत आता शिक्षकाला सांगते. तर आता शिक्षक शिवाकडे बघतात. तर शिवाकडून काही नावं चुकलेली असतात. लगेच आता पाना गँगमधील सायनल सर उठून उभा राहतो आणि म्हणतो की आपल्याकडून फार मोठी चूक झाली आणि सरांनी आपल्याला शाळेतून काढून टाकलं. चला आपली खूप चांगली शाळा होती. आणि सगळेजण जाऊ लागतात क्षणी सर म्हणतात थांबा, कुणालाही मी शाळेतून काढलेलं नाही आहे, मी कशासाठी काढेन. आणि सर म्हणतात तुम्ही इथे शिक्षण घ्यायला आले ना, माझी आवडती शाळा म्हणतात, पण अजून एकही तास झालेला नाही आहे. आणि त्यानंतर आता शिक्षक शिवाकडे बघतात आणि म्हणतात की तू खूप छान सांगितलं, तुझं काय नाव. तेव्हा आता शिवा म्हणते मी शिवा. पुन्हा आता शिवा शिक्षकाकडे बघते आणि म्हणते मी शिवानी आशुतोष देसाई.
आणि लगेच आता शिक्षक म्हणतात की तुझी स्मरणशक्ती ना खूप चांगली आहे. आणि लगेच आता स्टेपनी उठून उभा राहत म्हणतो की मी सर स्टेपनी. आणि डिप्पर म्हणतो की सर मी डिप्पर. आणि लगेच आता बॅटरी म्हणतो की सर मी बॅटरी आहे बरं का. तेवढ्यात सर हसू लागतात आणि म्हणतात की काय गॅरेज उघडलं की काय इकडे. आणि लगेच आता शिवा म्हणते की हो सर आम्ही गॅरेजवरच काम करतो. डिप्पर म्हणतो की काय आहे ना शिवाच्या पप्पांनी गॅरेज सुरू केलं होतं, आम्ही ना तिकडेच काम करतो. बॅटरी म्हणतो की गॅरेज ना 1 नंबर. डिप्पर म्हणतो ऑइल बिल काही लागलं ना तर 1च नंबर मिळते. आणि लगेच ऑइल बिल जर काही लागत असलं ना सर आपल्याला बिनधास्त कॉल करायचा बरं का. तेव्हा आता सर म्हणतात की जसं तुम्ही तुमच्या गॅरेजवर प्रामाणिकपणाने काम करतात ना तसे इथे सुद्धा मन लावून शिकायचं आणि अभ्यास करायचा. त्यानंतर आता आदिल मिया हा पान खात असताना पटकन आता आदिल मियाचं काही लक्ष नसतं आणि शिक्षक आता आदिल मियाला खडू फेकून मारतात. आदिल मिया आता शिक्षकांकडे बघतो आणि लगेच आदिल मिया थुंका गिळून काढतो. आणि लगेच आता शिक्षक म्हणतात आदिल मिया सोडणारे हे पान. आणि पानामध्ये काय असतं तर लगेच आता आदिल मिया म्हणतात की लाल रंग. शिक्षक म्हणतात खोटं, पानामध्ये असतो चुना आणि दुसरा कात. चुना म्हणजे अल्कोहोल आणि आपल्या शरीरात असलेल्या लाळेबरोबर या अल्कोहोलचा संपर्क होतो आणि त्याचा संयुग तयार होऊन आता त्याचा तपकिरी असा रंग होतो. आणि त्यामुळे लगेच आता शिक्षक म्हणतात की आदिल मिया सोडणारे हे पान खाणं. ते सगळं ऐकता क्षणी इकडे आता शिवा आणि पाना गँगच्या तर ते डोक्यावरूनच जातं. डोक्याला हात लावत आता शिवा म्हणते की काय आहे ना भाषाच काही कळत नाही यांची. तेवढ्यात आता शिक्षक ते ऐकतात आणि म्हणतात की मराठी भाषा अगदी सोपी आहे आणि ती सुद्धा तुम्हाला कळत नाही तर मग बाकीच्या भाषा कशी शिकायची. आणि त्यानंतर आता शिक्षक म्हणतात की सुरू करायचा का क्लास. आणि सगळेजण होकार देताच आता शिक्षक हे सगळ्यांना शिकवतात आणि शिक्षकाचा तास संपलेला असतो. शिक्षक आता बाहेर जातात तर सगळेजण त्यांचे पुस्तके वगैरे आवरून आता घरी निघून येतात. आणि खऱ्या अर्थाने पाना गँग आणि शिवाचे शिक्षण आता सुरू झालेलं असतं. आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने शिवा आता त्या शिक्षकासोबत आता इकडे शिक्षकांनी शिकवल्यानंतर कशी आता रात्रीचे शिक्षण घेते. आणि स्मरणशक्ती जास्त असलेली शिवा आता इंग्रजी विषयावरती कशी प्रभुत्व मिळवते. आणि त्यानंतर आता बिझनेसमध्ये शिवला कशी आता योगदान देऊन मदत करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या भाग 2साठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.